एक असं जाणवतं की सुप्त लाट आहे का, प्रस्थापितांना या निवडणुकीमध्ये धोका उत्पन्न होणार आहे का, हेच सरकार पुन्हा आलं तर मला महाराष्ट्राचा आता चारित्र्याचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे असं मला म्हणता येईल. 14 ते 24 पर्यंत 3 सरकारं आली. तिन्ही सरकारांमध्ये हे मंत्री होते, हे आमदार होते आणि तरीसुद्धा महागाई वाढत चालली आहे, टंचाई वाढत चालली आहे. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये जर 6 महिन्यांचं अंतर असेल तर साधारणपणे मतं बदलत नाहीत. कोणत्या तत्वांच्या आधारे ही मंडळी फुटून बाहेर गेली तर एकनाथ शिंदे 2014 पासून मंत्रिमंडळातच होते. अजित पवारसुद्धा कितीतरी वर्ष सत्तेतच होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार काल थांबला. आता उद्या मतदान आहे. परंतु या निवडणुकीचं वैशिष्ट्य मला असं जाणवलं की ना वर्तमानपत्र, ना टेलिव्हिजन, ना कुठल्या इंटरनेटवरच्या काही जोडण्या, त्याच्यामधून मला पुरेसं चित्र स्पष्ट झालं असं मला काही वाटलं नाही. म्हणजे निवडणुकीच्या बातम्यांनी माझं पूर्ण समाधान होईल असं काही मला कुठे वाटलं नाही. त्याची कारणं एकतर जसं सरकार मिंद होऊन बसल्याचा आरोप ठाकरे करतात तसं माध्यमंसुद्धा मिंदी होऊन गेली की काय असं मला वाटू लागलं. कारण पूर्वी निदान यांची हवा आहे, यांचे पारडे जड आहे, तिकडे यांचा लोकांचा कल जाणवतो आहे, यांची या विकासाची कामं भरपूर असल्यामुळे त्यांना चिंता नाही, अशी शीर्षकं असणाऱ्या बातम्या असायच्या. यावेळेस झालं आहे असं की तिन्ही उमेदवारांची अत्यंत तटस्थपणे बाजू मांडून त्यांचे फोटो छापायचे आणि कल कुठे आहे, वारं कुठे आहे, हवा कुठे आहे हे काही मांडायचं नाही. म्हणजे मतदारांनीच परस्पर ठरवावं असा एक पवित्रा दिसला. याचा अर्थ तटस्थपणा, निपक्षपातीपणा असा काही मला वाटत नाही. त्यांना म्हणजे माध्यमांना आता काही निर्णय घेता येत नाही आहेत किंवा निकाल पूर्णपणे माहीत असूनही त्यांना तो सांगायचा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्याच्या निवृत्त घरी बसणाऱ्या माणसाला तो गोंधळ उडाला. पण मला असं वाटतं की सामान्यतः आता भरपूर इंटरनेट, मोबाईल फोन आणि प्रत्येकाला आपण माहिती कुठून कशी मिळवायची याचं ज्ञान झालं असल्यामुळे प्रत्येकानं स्वतःचा निर्णय आधीच ठरवून टाकलेला आहे. म्हणजे त्याची काय पडताळणी, चाचपणी, परीक्षा असेल ती त्यानं केव्हाच घेतलेली आहे आणि मनामध्ये त्यांनी कोणावर शिक्का मारायचं ते ठरवलेलं आहे. फक्त कोणी बोलत नाही आहे. इंग्रजी पत्रकार मात्र खूप बोलतं करतात. हे मी काही इंग्रजी वर्तमानपत्र आणि वाहिन्या पाहिल्यावर मला दिसून आलं. त्याच्यामुळे एक असं जाणवतं की सुप्त लाट आहे का, किंवा ही निवडणूक मूल्यांचा संघर्ष आहे का, तर त्याची उत्तरं मिळतच नाहीत. म्हणजे एक सरकार 2 पक्ष फोडून सत्तेत येतं, त्याच्या विरोधात ते घटनाबाह्य असल्याचा खटला सुप्रीम कोर्टापर्यंत जातं आणि ज्यांना बाधा पोचलेली आहे तो पक्ष असा आरोप करतो की सुप्रीम कोर्ट टाळाटाळ करत आहे, ते निर्णयच देत नाही आहे. जसं नवनीत राणांबद्दल झालं की नवनीत राणांच्या विरोधात आक्षेप घेतला गेला आणि लोकसभेच्या निवडणुकीला काही दिवस उरले असताना त्यांना जो काही निकाल मिळायचा तो निकाल मिळाला. तर असं जर काही टांगती लोंबकळणारी अशी परिस्थिती ठेवायची, ती कशामुळे ठेवली जाते हे काही आपल्याला कळत नाही. पण मला असं वाटतं की महागाई असो, बेकारी असो, चलनवाढ असो, जातीयवाद असो, भ्रष्टाचार तर बेफाम उधळलेला आहे घोडा असं वाटतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी चिडलेला सामान्य माणूस तो फक्त निवडणुकीतच व्यक्त होण्याची वाट पाहत असतो आणि ती संधी तो बरोबर साधतो. मग प्रस्थापितांना या निवडणुकीमध्ये धोका उत्पन्न होणार आहे का? माझ्या मते जे 2-3दा निवडून आले त्यांना यावेळेस धोका आहे. कारण ही जी मंडळी होती ती 14 पासून सत्तेत आहे
14 ते 24 पर्यंत 3 सरकारं आली. तिन्ही सरकारांमध्ये हे मंत्री होते, हे आमदार होते आणि तरीसुद्धा महागाई वाढत चालली आहे, टंचाई वाढत चालली आहे, चलनवाढ होती आहे, बेकारीचं तर मुद्दाच नाही, भरती सरकारी पदांमध्ये, शिक्षकांच्या पदांमध्ये, प्राध्यापकांच्या पदांमध्ये होत नाही आहे. जवळपास प्रायमरी हेल्थ सेंटर्स ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो ग्रामीण भागातली, ती सगळी उद्ध्वस्त होत चाललेली आहेत. दर 2 दिवसाआड रस्त्यावर बाळंत होणाऱ्या स्त्रियांच्या बातम्या येतात. झाडाखाली, रेल्वेमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, टमटममध्ये, रस्त्याच्या कडेला. अशी जर दुर्दशा महाराष्ट्रासारख्या राज्याची होत असेल आरोग्याच्या बाबतीत, किंवा शाळांमध्ये काय बेबंदशाही चालली आहे त्याही बातम्या येत आहेत. स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या तर थांबतच नाही आहेत. भ्रष्टाचाराबद्दल तर आता दर 15 दिवसाआड मोठा अधिकारी सापडतो. तलाठी, सरपंच तर आता जवळपास सापडतातच. तर मला असं वाटतं की ह्यांची गोळाबेरीज प्रत्येक मतदाराच्या मनात होत असते आणि त्यानुसार तो कोण जबाबदार आहे, कोण त्यातल्या त्यात चांगला आहे, म्हणजे दगड का वीट मऊ, या अनुषंगाने तो मतदान करत असतो. आणि ते मतदान बातम्यांच्यामधून, विश्लेषणांमधून ते अजिबातच प्रकटत नव्हतं. म्हणजे सुप्त लाट आहे असं माझं म्हणणं आहे. प्रस्थापितांना आता खरोखर काळजी करण्यासारखी अवस्था उरलेली आहे. 5-5दा निवडणुका जिंकणारे लोक काहीही करू शकत नाहीत आणि ते जे करतात ते त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठीच करतात. तर हा जो आत्यंतिक स्वार्थीपणा आहे तोही आता नजरेआड करता येत नाही आहे. तिसरा मुद्दा हा नैतिक आहे किंवा मूल्यांचा आहे असं आपण समजू. म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तर उघड हे काही भोगलेले ग्रहस्थ वाटतात. त्यांचे पक्ष फोडले, चिन्ह पळवली, त्यांचे कार्यकर्ते पळवले, जी काही साधन संपत्ती होती तीही त्यांनी कोणीतरी पळवून नेली. तर त्यांच्यावर अन्याय झाला आहे का? तर अन्याय झालेला आहे हे दिसतं. कोणत्या तत्त्वांच्या आधारे ही मंडळी फुटून बाहेर गेली तो जर मुद्दा विचारात घ्यायचा झाला तर एकनाथ शिंदे 2014पासून मंत्रिमंडळातच होते. अजित पवारसुद्धा कितीतरी वर्ष सत्तेतच होते. तर मला असं वाटतं की आता सत्तेत कोण होतं आणि कोण नाही हे तर बघितलं जाईलच, पण कोणाच्या निर्णयामुळे काय आम्हाला त्रास होतो आहे याचाही आता लोकांनी विचार केला आहे. आणि म्हणून जे अगदी 10 वर्षांपासून सत्तेत आहेत त्यांना धोका आहे. म्हणून मूल्य काय आहेत की त्यातल्या त्यात प्रामाणिक कोण, त्यातल्या त्यात अन्यायग्रस्त कोण, त्यातल्या त्यात आश्वासक कोण आहे, त्यातल्या त्यात ज्येष्ठ अनुभवी आणि थोडीशी तत्त्व, मूल्य, सिद्धांत मानणारी व्यक्ती कोण आहे आणि कोणती संघटना आहे याचा विचार सामान्य मतदार करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांच्याबद्दल सहानुभूती दिसते, उद्धव ठाकरेंच्याबद्दल पण सहानुभूती दिसते. आणि राजकीय निरीक्षकांचं मत असं आहे की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये जर 6 महिन्यांचं अंतर असेल तर साधारणपणे मतं बदलत नाहीत, कारण परिस्थिती बदललेली नाही आहे. महागाई वाढते, भ्रष्टाचार वाढतो आहे, वशिलेबाजी, घराणेशाही वाढलेलीच दिसते, भरती तर होतच नाही आहे. म्हणजे 6 महिन्यामध्ये भरती कोणाचीच कसलीच झालेली नाही आहे. तर हा सगळा गोळाबेरजेचा परिपाक मतदानाच्या वेळी होईल आणि त्यामागे एक नैतिक मूल्य असेल. जर हेच सरकार पुन्हा आलं तर मला महाराष्ट्राचा आता चारित्र्याचा, नैतिकतेचा बुरखा फाटला आहे असं मला म्हणता येईल. पण तरीसुद्धा सामान्य माणसाचं जे काही शहाणपण असतं ते शहाणपण अजून अबाधित आहे असं मला खात्रीशीररित्या वाटतं. कारण लोकसभेमध्ये तब्बल 63 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी करून याच मतदारांनी आणलेल्या आहेत. याचा अर्थ मोदींची लोकप्रियता कितीही असो, भारतीय जनता पार्टीची कामगिरी कितीही प्रभावी असो, लोक आपल्याला त्रास कसा होतो आहे, आपल्याला कोण त्रास देत आहे आणि एकंदर
समाज कोणामुळे कसा घडतो आहे, कोणत्या मूल्यांचा आपल्या येणाऱ्या पिढीला लाभ घेऊ द्यायचा असेल तर त्या मूल्यांची प्रतिष्ठापना म्हणा किंवा ती मूल्य टिकाऊ होण्यासाठी आपण कोणाला मतदान केलं पाहिजे, ही काय एक राजकीय संस्कृती आणि एक राजकीय शहाणपण सामान्य मतदारांच्याकडे असतं. त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या 2-3 घटनांकडे माध्यमांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. तिसरा मुद्दा मराठा जातीचा, तो ह्या निवडणुकीमध्ये खूपच उफाळून वर आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आधी घोषणा केल्या की आम्ही निवडणुका लढवणार, पण त्यांनी माघार घेतली. त्या माघारीचा सुद्धा माझा एक स्वतंत्र असा विचार असा आहे की महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्ष मराठा जातीचे लोक चालवतात. पक्ष कोणताही असो तरी विधानसभेमध्ये मराठा जातीच्या आमदारांची संख्या केव्हाही जास्त असते. मराठा समाज जर बहुसंख्याक असेल तर उघड आहे की महाराष्ट्राची सत्ता त्या जातीच्या हातातच असते. म्हणजे ती एक सत्ताधारी जमात आहे, तिला आपण रुलिंग कास्ट असं म्हणू. म्हणजे आजवरचा जर महाराष्ट्राचा पुरोगामी, आधुनिक, औद्योगिक, सांस्कृतिक असा जर इतिहास बघितला तर तो खूपच चांगला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, राजकारणाचा, समाजकारणाचा वारसा किंवा परंपरा इतरांना हेवा करण्यासारखा मोठा वाटतो. हे कोणी केलं तर उघड आहे की ज्यांची बहुसंख्या विधानसभेमध्ये होती त्यांनी जे कायदे केले, त्यांनी जे निर्णय केले, त्यांनी ज्या चर्चा केल्या, त्यांनी जो एक साधारणपणे राजकीय शहाणपणाचा मुद्दा मांडून या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा जो काही एक कार्यक्रम केला, योजना आखली, तो तर मराठा जातींच्या त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवते, त्यांना मिळेल की नाही मला शंका आहे. पण जरांगे पाटलांच्या लक्षात असं आलं की सर्वच राजकीय पक्ष जर मराठा जातींच्याच हातात असतील तर जे राजकीय विचारसरणी आणि जे राजकीय वैचारिक शहाणपण जर पक्षांच्या संघटनांमध्ये केंद्रित झालं असेल तर ते शहाणपण मोठं की एका व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीनं उभा केलेल्या आंदोलनातलं शहाणपण मोठं. महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर पक्षीय राजकीय शहाणपणच वरचढ ठरलेलं आहे. एक हाती किंवा एक कलमी आंदोलनांचा इतिहास महाराष्ट्रानं बघितला आहे. शरद जोशींचं आंदोलन आपण बघितलं, मेधा पाटकरांचं आंदोलन बघितलं, शेतकरी कामगार पक्षाची आंदोलनं बघितली. पण तरीसुद्धा संघटित जे काही शहाणपण असतं ते पक्षांकडेच एकवटलेलं आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना माघार घ्यावी लागली, कारण जरांगे पाटलांचं जे राजकीय शहाणपण दिसत होतं ते पक्षीय शहाणपणाच्या समोर तोकडं पडलं, लटकं दिसायला लागलं. आणि म्हणून जरांगे पाटलांनी जो काय निर्णय केला तो अतिशय योग्य केला. त्याच्यामुळे आता राजकीय पक्षांचा आणि राजकीय पक्षांच्या तत्त्वांचा विचार करूनच मतदान होईल. कारण 60-70 वर्षांचा इतिहास बघितला, अनेक कुटुंब, अनेक गावं त्या पक्षाच्या विचारसरणीला बांधील आहेत. अनेक घरंसुद्धा, कुटुंबसुद्धा त्या पक्षांचा विचार पुढे नेणारी आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ही निवडणूक या दृष्टीनंही महत्त्वाची आहे की जरी जातीचा मुद्दा निघालेला असला, जरी मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, दलित विरुद्ध मराठा असा जरी संघर्ष उभा राहिलेला असला तरी मला असं वाटतं की मशीनपर्यंत जाईपर्यंत ती व्यक्ती म्हणजे त्या मतदारानं निदान कुठल्या पक्षाला आपण मतदान करणार आहोत आणि त्या पक्षाची धोरणं काय आहेत, परंपरा, इतिहास काय आहे ह्याचा थोडासा सारांश रूपे काहीतरी विचार केलेला असणार. कारण राजकीय पक्षच भवितव्य उत्पन्न करत असतात. राजकीय पक्षाच्या धोरणांनुसारच पुढच्या पिढ्यांना काही लाभ, काही तोटे मिळत असतात. तर मला असं वाटतं की यावेळेस या अशा 3-4 मुद्द्यांभोवती प्रचार फिरायला पाहिजे होता. प्रचाराची दखल या माध्यमांनी, पत्रकारांनी अशा रीतीने घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली गेली नाही. मीच असा थोडासा विचार करतो आहे. त्याच्याबद्दल उद्या जे मतदान होईल त्याच्यात काय होईल ते 23 तारखेला आपल्याला कळेलच. पण
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, आर्थिक बाबतीत सर्वच राजकीय पक्षांची भूमिका ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन या तत्त्वांना पाठिंबा देणारी असल्यामुळे महागाई कमी होईल का सांगता येत नाही, चलनवाढ कमी होईल का सांगता येत नाही, बिग गव्हर्मेंट आणि गुड गव्हर्नन्स ह्याचेच पाठीराखे सगळे असल्यामुळे नोकर भरती केली जाईल का माहिती नाही, खाजगीकरणाचेच सगळे पुरस्कर्ते असल्यामुळे सरकारी पदं भरली जातील का माहिती नाही. पण निदान सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्थित्यंतर केल्यावर काहीतरी बरं घडेल असा आशावाद बाळगतो आणि माझं बोलणं थांबवतो. नमस्कार.